नमस्कार, मी अर्चना इंगडे. अर्चनास लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गौरांशला तुम्हाला हाय बोलायचं आहे. आजपासून मी ब्लॉग सुरू करणार आहे. डेली ब्लॉग, डेली रूटीन. तुम्हाला कशी माझे ब्लॉग व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ क्लिप न करता सर्व बघा. आणि तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं असेल, बेल आयकनचं बटन न दाबलं असेल तर प्लीज तेवढं दाबून घ्या. आता 11:30 वाजले. गौरांशला स्कूलमध्ये गौरांच्या स्कूलचा टाईम झालेला आहे. त्याचा 12चा टायमिंग आहे. चला मग गौरांश बघा तुम्हाला बाय बाय करतो आहे. आणि तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच बेल आयकनचं बटन पण लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा छान. चला माझ्या घराच्या खालचं डेकोरेशन तुम्हाला दाखवते. मी बघू शकता किती छान आहे. खूपच मन रमते इथं गौरांश डेली बसलेला असते. त्याला आवडते खूप इथं बसायला. मी पण दुपारी इथं कॉफी इथंच पिते मी. चला मी गौरांशला सोडून येते. तुम्हाला माझं जे रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवते, थोडक्यात दाखवते. कसं वाटलं माझं रुटीन ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला मग जाते. माझ्या रूम पुढे एक लिफ्ट आहे, पण ते न आवडता गौरांशला हे आवडते. मी गौरांशला सोडून आलेली आहे जस्ट. मी आता पाणी पियायला घेतलेलं आहे. पाणी मस्त शांतपणे मीही मस्त पाणी पिते. गौरांशला सोडून आल्यावर थोडं दम्यालं होतं. येताना खजूर घेऊन आली. गौरांचे पप्पा बोलत होते खजूर आणायला, तर खजूर घेऊन आली मी तिकडून, ब्लॅकवाला खजूर. हा खजूर लहान मुलं तुम्ही खाऊ शकता. एकदम विटॅमिन्स आहे हा खजूर. एकदम शरीरासाठी अप्रतिम आहे. बघू शकता. मी तुम्हाला खजूर दाखवते. ब्लॅक खजूर आहे, खूप छान आहे. गौरांश खातो, खूप आवडीनं गौरांश खातो. बघू शकता. हा 120 रुपयाचा डब्बा आहे. आमच्या बिल्डिंगच्या खालीच ते दुकान आहे शॉपवाल्या काकाचं, आणि खूप छान आहे. नक्की तुम्ही घ्या आणि मुलांना सकाळी द्या. चला मी आता माझ्या रुटीनला चालू करते. मला 1 घंट्यात करून गौरांशला घ्यायला जावं लागते. चला मी जे पडलेलं आहे ते मी सर्व साईडला ठेवून सर्व सोफा चेअर हे ते झटकून घेणार आहे. पहिले मी सर्व झटकून घेते. त्याच्यावर काही जेवण पडलेलं असेल ते सर्व मी झटकून घेते पहिले छानपैकी. उस्त्याच्या खाली इकडे तिकडे काय पडलेलं असेल ते पहिले मी सर्व झटकून घेते छानपैकी. इथं मला सर्व झटकून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. मी उस्त्या इकडे तिकडे करून सर्व झटकून घेते. आता मी सर्व इकडे झाडू मारून घेते. आधी सर्व झाडू मारून घेते आणि आठवड्यातून एकदा मी सर्व लादी, खिडकी हे ते सर्व मी हाताने क्लीन करत असते. सर्व आठवड्यातून एकदा मी ते करते. म्हणजे करतेच आहे. ते केलं ना हे सवय जर आपल्याला लावून जर आपण ठेवली तर आपल्या घरात कॉकरोच झालं, काही किटाणू हे ते नाही होणार. म्हणून मी असं माझी डेली आहेच ते. आठवड्यातून मी सर्व लादी हे म्हणजे हातानं पुसून घेते. आता माझं डेली रुटीनमध्ये तर मी लादी म्हणजे फ्रीज झालं, वॉशिंग मशीन झालं हे तर मी इकडे तिकडे करून पुसतच असते. बघू शकता सर्व डिटेलमध्ये थोडंफार म्हणजे मला जेवढं जमलं तेवढं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. का की व्हिडिओ जास्त मोठा न हो, तुम्हाला बोर न जावं म्हणून मी थोडंच माझं जे माझ्या यातलं आहे ते तुम्हाला दाखवायचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. थोडा बी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. असेच माझे डेली रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला येणार. क्लिनिंग बघू शकता. सर्व इथं मी झाडून काढून घेणार आहे. फ्रीज पण साईडला करून त्याच्या पाठचं झाडून काढा. का फ्रीजच्या मागे पण खूप हे असते, घाण पडलेली असते, आपण बघतच नाही आहे. आणि मॉप जर असेल तर मस्त फिरवून पण घ्या. माझ्याकडे हे मॉप आहे ना, यानं मला खूप म्हणजे खूप इझिली म्हणजे लादी पुसल्या जाते.
म्हणजे अर्ध्या घंट्याचं काम म्हणजे यानं 15 मिनटातच होऊन जाते मस्त. बेड खाली पण आपल्याला ते मॉप असं हे केलं फिरवल्या जाते, नाही तर आपण हात तर एवढा बेड खाली नाही फिरवू शकत. म्हणून मी पूर्ण मॉपने पहिले सर्व झाडूनच घेते. झाडल्यानंच तर आपलं सर्व निघते, मग मस्त लादी पुसून घेते छानपैकी. बघू शकता इथं माझं सर्व झाडून झालेलं आहे. सर्व मी असं सुपडीमध्ये भरून एक पिशवी आहे आणि त्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे आणि ते डस्टबिनमध्ये मस्त मी छानपैकी, डस्टबिन हे माझी बाहेर असते बघू शकता. आणि मी लादीसाठी वापरलेलं आहे फिनाईल आणि डेटॉल. हे डेली मी वापरत असते, का त्यानं कॉकरोच येत नाही म्हणून, म्हणजे मी डेली वापरत असते. बघू शकता मी बेडरूमपासून लावलेलं आहे. पहिले बेडरूम पुसून घेतलं आहे, मग किचन घेतली, मग हॉल घेतला. बघू शकता तुम्ही सर्व क्लीन करते मी, डेलीच असंच क्लीन करते मी. कसं जेवढं आपण क्लीन ठेवलं ते आपल्यासाठीच चांगलं आणि आपल्या मुलासाठी पण चांगलं. बघू शकता मी बाहेर पण पुसून घेते. बाहेर थोडंसं एका रूमचं काम चालू आहे. आमच्या घराशी जरी रूम आहे त्या रूम मालकाचं काम चालू आहे. सर्व म्हणजे बाहेर असं घाण पडलेलं असते तरी पण मी ते पुसून घेते. कसं आपल्या दारापुढे येतं, आपल्याला क्लीन ठेवणं हे आपलं कामच आहे. बघू शकता मी आता लॅट्रिन बाथरूम क्लीन करून घेणार आहे. मी तुम्हाला इथं काही बाथरूम दाखवणार नाही आहे, तर तुम्हाला वाटेल की दाखवलं नाही आहे म्हणून दोन्ही क्लीन करून घेते. बघू शकता मी सर्व इकडे हार्पिक टाकून घेतलेलं आहे. ब्रशच्या साह्यानं मस्त घासून 10 मिनटं ठेवलेलं आहे आणि मस्त वॉश करून घेणार आहे. आणि डेलीच मी लादी पण म्हणजे आपलं सर्व आहे ते सर्व मी असं मी धुवून घेत असते. बघू शकता तुम्ही क्लीन झालेलं आहे. बघू शकता दोन्ही पण क्लीन झालेलं आहे. माझ्याच्यानं तुम्हाला जर सांगण्यात काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. जे चुकलं असेल ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तसंच मी बेशिंगला पण थोडंसं हार्पिक लावून मस्त घासून घेते. एकदम चकाचक निघते. नळ पण हार्पिकने एकदम भारी निघतात. तुम्ही कोलगेटनं पण घासले चालतात, पण मी हार्पिकनंच घासते. आणि आरसा आहे, आरसा पण मी छानपैकी पहिले घासून घेतलेला आहे साबण लावून. आणि त्याच्यानंतर मी टिश्यू पेपरच्या साह्याने मस्त पुसून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही टिश्यू पेपर यानं जर आपण पुसून घेतला ना, आपला आरशावर एक पण तुम्हाला डाग दिसणार नाही. बघू शकता किती क्लीन आरसा निघत आहे आपला, एक पण तुम्हाला डाग नाही दिसत. हे ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. बघू शकता आपलं बेसिन किती क्लीन झालेलं आहे. आता शेवटी मी करत असते माझी किचन हे शेवटी करते. काय शेवटी करते की सर्व आधी क्लीन केलं तर मग आपली किचनच राहते, ते मी शेवटी आवरून घेत असते. बघू शकता पायदान पण मी धुवून घेतले, मशीनमध्ये सुकून घेतले. ते सर्व आपले लॅट्रिन बाथरूम दरवाजा पुढे टाकून घेतलेले आहे. किचनमध्ये आता जे उरलेलं आहे ते मी एका मस्त भांड्यामध्ये असं काढून फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. आणि जे आधी माझे याच्यामध्ये भांडे होते ते भांडे मी ते पूर्ण रॅकमध्ये लावून घेणार आहे. भांड्याची रॅक खाली करून घेणार आहे मी, म्हणजे टोपली. सर्वात आधी मी गॅस मस्त छानपैकी घासून घेणार आहे. अप्रून घालायची विसरले, सॉरी. मी कधी पण भांडे घासताना मी अप्रून घालतेच, का ही यानं कपडे पण आपले खराब होतात. आणि मेन म्हणजे सर्वच म्हणजे असं वलं होतं, म्हणून मी अप्रून घालतेच भांडे घासताना.
बघू शकता आपला गॅस कधी पण असा घासून घ्या, एकदम क्लीन दिसते आणि एकदम आपल्याला आनंद आणि प्रसन्नसारखं वाटते. बघू शकता कधी पण गॅस मी घासूनच घेते, कपड्यानं कधी पुसतच नाही. रात्रीचं माझं रुटीन पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे रुटीन फक्त माझं 1 घंट्याचं रुटीन आहे माझं हे. बघू शकता इथं माझा गॅस धुवून झालेला आहे छानपैकी. आता सर्व भांडे मी भांड्याच्या रॅकमध्ये काढून घेणार आहे आणि पहिले पूर्ण बेसिंग लादी सर्व क्लीन करून घेणार आहे. हे ट्रिक जर वापरल्याने ना आपले भांडे झटपट घासून होऊ शकतात नाही होतातच. म्हणून माझी डेली मी हे फॉलो करते की सर्व भांडे मी पहिले रॅकमध्ये काढून घेते आणि मग बेसिंग लादी घेते, घासून घेते आणि नंतर भांडे घासून झाल्यानंतर पण मी बेसिंग आणि आपली बेसिंग घासून घेत असते. आता बेसिंग आणि आपली लादी घासून झालेली आहे. हे भांडे आपण एक एक करून बेसिंगमध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपली भांड्याची रॅक पण म्हणजे टोपलं ते पण आपण छानपैकी घासून घेणार आहोत. आणि डेली जर आपला हात जर फिरला भांड्याच्या रॅकमधून की त्या भांड्याच्या टोपलीमधून तर आपली टोपली पण क्लीन राहते. म्हणजे आपल्या आठवड्यातून म्हणा काय 15 दिवसांनी म्हणा घासायची गरज नाही. डेली असा जर हात फिरवला ना तर घाण व्हायचा चान्सच नाही. बघू शकता छानपैकी हे टोपली मी असं मस्त घासून घेणार आहे. हे खूप म्हणजे वर्ष झाले याला, पण बघू शकता जसे तसे डेली जर तुम्ही वापर याचा असा केला ना खूप छान राहणार आहे. बघू शकता मी छानपैकी मस्त आपलं टोपलं दूध घेणार आहे आणि मग लादी पण म्हणजे जेवढा आहे प्लॅटफॉर्म तो पण क्लीन करून घेत असते मी. अशा प्रकारे. आणि आता आपले भांडे इझिली मस्त धुवून आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. बघू शकता जास्त आपल्याला म्हणजे असा टाईम लागत नाही. हे ट्रिक तुम्ही नक्की वापरून मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इझी वाटली कशी वाटली. अशानं आपलं काम पण आपल्याला सोपं जाते आणि सर्वच हे छान. मला माझी हे ट्रिक खूप म्हणजे खूपच आवडते. बघू शकता इथे सर्व भांडे आपले घासून झाले. आता मी बेसिंग पण छानपैकी घासून मस्त क्लीन करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही सर्व भांडे आपले घासून झालेलं आहे. आणि 5 मिनटं असं पाणी मी म्हणजे चालू ठेवते की जे घाण असली आपण घासल्यानंतर पण तर त्याच्या कोर्सनं ते घाण आपली चालली जाते. म्हणून असं पाणी चालू ठेवते मी 2-1 मिनटं तरी. आणि हे पण डेली घासा. ही जाळणी असते ना हे पण डेली घासा. ए टू झेड सर्व क्लीन झालेलं आहे माझं इथं. आता माझ्याकडे फक्त 10 मिनिट उरलेले आहेत मला गौराशला घ्यायला जायला. चपातीचे कपडे मस्त मी असे गरम पाण्यात धुवून घेत असते.
आणि डेली अशी मशीनहून हात फिरवते म्हणजे मशीन आपली क्लीन राहते. बघू शकता इथं माझं किचन क्लीन झालेलं आहे. तुम्हाला काय जर चुकी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, नेक्स्ट टाईमला मी फॉलो करीन. बघू शकता सर्व घर माझं क्लीन झालेलं आहे. 1 घंट्यात सर्व क्लीन केलेलं आहे मी. बघू शकता तुम्हाला थोडा बी व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा. तसंच बेल आयकॉनचं बटन बी दाबा. मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल. आता माझ्याकडे 10 मिनटं आहे. 10 मिनटात मी तयारी पण करणार आहे आणि गौराशला घ्यायला पण जाणार आहे. बघू शकता मी गौराशला घेऊन आलेली आहे. माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इथं स्किप करते आहे. बघू शकता मला गौरांश दाखवत आहे, मम्मी नको मोबाईल बंद करू. बघू शकता त्याने टिफिन फिनिश केला, त्याला खूप आनंद झाला. तो मला येऊन हक करते. चला मी आजचा ब्लॉग इथंच स्किप करत आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असंच छान छान माझ्या चॅनलला माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय. मस्त आनंदी राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घ्या. चला मस्त असं पुन्हा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.